19 वर्षानंतर आला सिक्वेल. वीकेंडला छप्परफाड कमाई, मोडला 8 चित्रपटांचा रेकॉर्ड. आवारापण 2 2 दिवसात 50 कोटी पार. नमस्कार मित्रांनो, 19 वर्ष, होय तब्बल 19 वर्षांची प्रतीक्षा. एक असा चित्रपट ज्याची आठवण आजही प्रेक्षकांच्या मनात ताजी आहे आणि आता तब्बल 19 वर्षानंतर त्याचा सिक्वेल मोठ्या पडद्यावर आला आहे. पण यावेळी फक्त जुन्या आठवणींवर चित्रपट चाललेला नाही, तर बॉक्स ऑफिसवरही या सिनेमाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. वीकेंडला अशी कमाई झाली की बॉक्स ऑफिसचे आकडे पाहून ट्रेंड पंडितांनाही आश्चर्याचा धक्का बसला. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या सिनेमाने अनेक मोठ्या चित्रपटांच्या कमाईच्या विक्रमांना मागे टाकल्याचा दावा केला जात आहे. म्हणजेच 19 वर्षांची प्रतीक्षा आणि त्यानंतर थेट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक एंट्री. पण नेमकं या सिनेमाने किती कमवलं, प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा आहे आणि कोणता रेकॉर्ड मोडला, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 19 वर्ष, तब्बल 19 वर्षांची प्रतीक्षा. आणि या प्रतीक्षेनंतर जेव्हा आवारापण 2 थिएटरमध्ये आला तेव्हा बॉक्स ऑफिसवर असा काही धमाका झाला की सगळ्यांचंच लक्ष या सिनेमाकडे गेलं. पहिल्या 2 दिवसातच आवारापण 2 ने 50 कोटींचा टप्पा पार केला आणि रिपोर्टनुसार 2 दिवसांची भारतातील नेट कमाई सुमारे 55 कोटी रुपयांवर पोहोचली. पण प्रश्न असा आहे की 19 वर्षानंतर आलेल्या या सिक्वेलला इतका जबरदस्त प्रतिसाद का मिळतोय? इम्रान हाशमीचा हा कमबॅक खरंच बॉक्स ऑफिसवर गेम चेंजर ठरणार आहे का? आणि सर्वात महत्वाचं, या सिनेमाने नेमके कोणते रेकॉर्ड मोडले? चला जाणून घेऊया. 2007 मध्ये आवारापण हा सिनेमा रिलीज झाला होता. त्या काळात हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फार मोठा हिट ठरला नव्हता. पण काही सिनेमाचं नशीब थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर संपत नाही. काळ जसा जसा पुढे जातो तसं तसं त्याचं महत्व वाढत जातं. आवारापण सोबतही अगदी असंच झालं. सिनेमाची गाणी, इम्रान हाशमीची इंटेन्स भूमिका, सिनेमाची इमोशनल स्टोरी आणि त्याचा वेगळा मूड, या सगळ्यामुळे आवारापण हळूहळू प्रेक्षकांच्या मनात बसला आणि पुढच्या अनेक वर्षातच सिनेमाला एक कल्ट फॉलोइंग मिळाली. म्हणूनच जेव्हा आवारापण 2 ची घोषणा झाली तेव्हा ही फक्त एका नव्या सिनेमाची घोषणा नव्हती, तर जुन्या आठवणी पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी होती. आणि मग आली 19 वर्षानंतरची ती वेळ. आवारापण 2 थिएटरमध्ये दाखल झाला. सिनेमाच्या रिलीज पूर्वीच सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू होती. जुन्या चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. इम्रान हाशमी पुन्हा त्याच विश्वात कसा दिसणार, कथा कुठे पुढे जाणार आणि सर्वात महत्वाचं, 19 वर्षापूर्वीच्या सिनेमाची मॅजिक आजच्या काळात पुन्हा निर्माण होणार का, हे प्रश्न प्रेक्षकांच्या मनात होते. पण रिलीज झाल्यानंतरच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मिळायला सुरुवात झाली आणि ते उत्तर होतं बॉक्स ऑफिस. पहिल्या दिवशी आवारापण 2 ने दमदार सुरुवात केली. रिपोर्टनुसार पहिल्या दिवशी सिनेमाने भारतात सुमारे 22 कोटी रुपये नेट कमवले. आणि इथे एक महत्वाची गोष्ट होती. दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 ऑगस्टची सुट्टी आणि या सुट्टीचा फायदा सिनेमाला मोठ्या प्रमाणात झाला. दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत मोठी वाढ पाहायला मिळाली. रिपोर्टनुसार दुसऱ्या दिवशी कमाईने सुमारे 33 कोटी 75 लाख रुपयांपर्यंत पोहोचली. म्हणजेच पहिल्या 2 दिवसांची एकूण कमाई सुमारे 55 कोटी रुपये. फक्त 48 तासात 55 कोटींचा टप्पा पार. आणि इथूनच आवारापण 2 ची खरी चर्चा सुरू झाली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, 2 दिवसात 55 कोटी, पण एवढी मोठी गोष्ट का? तर कारण हा सिनेमा तब्बल 19 वर्षांनी आला आहे आणि त्याच वेळी आजच्या बॉक्स ऑफिसवर स्पर्धाही खूप मोठी आहे. आज प्रेक्षकांकडे थिएटरचे पर्याय आहेत, OTT आहे, वेगवेगळे कंटेंट प्लॅटफॉर्मर आहेत. अशा परिस्थितीत एखाद्या जुन्या सिनेमाच्या सिक्वेल साठी प्रेक्षकांना थिएटरमध्ये आणणं सोपी गोष्ट नाही. पण आवारापण 2 ने पहिल्याच 2 दिवसात आपली ताकद दाखवून दिली. आणि या यशामागे एक मोठं कारण आहे. नॉस्टॅल्जियाचा गेम या सिनेमासाठी खूप महत्वाचा ठरला आहे. ज्या लोकांनी 2007 मध्ये आवारापण पाहिला होता ते आज जवळपास 19 वर्षांनी पुन्हा थिएटरमध्ये आले. त्या काळातील गाणी, इम्रान हाशमीचा लुक, त्याची इंटेन्स पर्सनॅलिटी आणि आवारापणशी जोडलेल्या आठवणी, या सगळ्यामुळे जुन्या चाहत्यांना पुन्हा एकदा तोच काळ अनुभवता आला. आणि दुसरीकडे नव्या पिढीतील प्रेक्षकांसाठी हा एक नवीन सिनेमा होता. म्हणजेच
जुन्या प्रेक्षकांसाठी नॉस्टॅल्जिया आणि नव्या प्रेक्षकांसाठी क्युरिओसिटी या दोन्ही गोष्टींचा फायदा आवारा पंटूला झाला. आता बोलूया इम्रान हाशमी बद्दल. आवारा पण म्हटलं की इम्रान हाशमीचं नाव आपोआप आठवतं आणि त्यामुळे आवारा पंटू मध्ये त्याचं परत येणं ही एक मोठी अट्रॅक्शन होती. इम्रान हाशमीची रोमॅन्टिक इमेज, त्याचा इंटेन्स अभिनय, त्याचा स्क्रीन प्रेझेन्स आणि त्याच्यासोबत जोडल्या गेलेल्या जुन्या प्रेक्षकांच्या आठवणी यामुळे सिनेमाला एक वेगळीच ओळख मिळाली. रिपोर्टनुसार आवारा पंटूने इम्रान हाशमीच्या सर्वात मोठ्या बॉक्स ऑफिस ओपनिंग पैकी एक असेल असं नमूद केलं आहे. म्हणजेच हा सिनेमा फक्त एका सिक्वेलचं यश नाही तर इम्रान हाशमीच्या बॉक्स ऑफिस कमबॅकसाठी ही मोठी गोष्ट मानली जात आहे. पण आता येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, रेकॉर्ड. आवारा पंटूने अनेक सिनेमांचे रेकॉर्ड मोडल्याची चर्चा सुरू आहे. पण इथे एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड अनेक प्रकारचे असतात. ओपनिंग डे रेकॉर्ड, ओपनिंग वीकेंड रेकॉर्ड, सिक्वेलचा रेकॉर्ड, एखाद्या अभिनेत्याचा रेकॉर्ड किंवा एखाद्या विशिष्ट कालावधीत सर्वाधिक कमाईचा रेकॉर्ड. त्यामुळे 8 सिनेमाचा रेकॉर्ड मोडला हा दावा करताना नेमका कोणता रेकॉर्ड मोडला आहे हे स्पष्ट करणं महत्त्वाचं आहे. मात्र एक गोष्ट नक्की, 19 वर्षांनी आलेल्या सिनेमाला पहिल्याच वीकेंडमध्ये इतकी मोठी कमाई करणं ही स्वतःमध्येच मोठी गोष्ट आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आवारा पंटूची स्पर्धा एकट्या बॉक्स ऑफिस मधली नव्हती. त्याच काळात इतर मोठे सिनेमाही रिलीज झाले. म्हणजे प्रेक्षकांकडे एकापेक्षा जास्त पर्याय होते. तरीही आवारा पंटूने पहिल्या 2 दिवसात 55 कोटीच्या आसपासची कमाई केली. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, सिनेमासाठी पहिल्या वीकेंडची मागणी मजबूत आहे. पण इथे खरी परीक्षा सुरू होते. कारण बॉक्स ऑफिसला पहिले 2 किंवा 3 दिवसच खूप काही सांगतात, पण संपूर्ण चित्र सांगता येत नाही. खरा गेम सुरू होतो सोमवारपासून. जर सोमवार नंतर सिनेमाची कमाई मजबूत राहिली तर प्रेक्षकांनी पॉझिटिव्ह वर्ड ऑफ माउथ दिला आणि जर पुढच्या वीकेंडलाही थिएटरमध्ये गर्दी कायम राहिली तर आवारा पंटू एक मोठा कमर्शियल सक्सेस ठरू शकतो आणि मग 100 कोटींचा टप्पा फार दूर राहणार नाही. रिपोर्ट्समध्ये पुढच्या दिवसाच्या कमाईबाबतही सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या होत्या आणि 3 दिवसांच्या कमाईनंतर जगभरातील बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा 100 कोटींचा टप्पा पार केल्याचेही रिपोर्ट्स सांगण्यात येत आहेत. म्हणजे भारतामधील 2 दिवसात 50 कोटी पार आणि त्यानंतर जागतिक स्तरावर 100 कोटींचा टप्पा ही सुरुवात नक्कीच सिनेमा इतकीच मोठी आहे. पण आता एक मोठा प्रश्न, आवारा पंटू किती पुढे जाऊ शकतो? 100 कोटी, 150 कोटी की त्यापेक्षाही जास्त? याचं उत्तर सध्या देणं थोडं घाईचं ठरेल. कारण बॉक्स ऑफिसचा खरा निर्णय पुढचे काही दिवसच घेतील. सुट्टीचा फायदा किती मिळतो, वीकेंड नंतर कमाई किती टिकते आणि प्रेक्षकांचा वर्ड ऑफ माउथ किती मजबूत आहे, या सगळ्यावर सिनेमाचं भवितव्य अवलंबून आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की, 19 वर्षानंतर आवारा पण पुन्हा पडद्यावर आला आणि प्रेक्षकांनी त्याला रिकाम्या हाताने परत पाठवलं नाही. पहिल्या दिवशी दमदार सुरुवात, दुसऱ्या दिवशी ही मोठी झेप आणि फक्त 2 दिवसात 50 कोटींचा टप्पा पार. रिपोर्टनुसार 2 दिवसांची भारतातील नेट कमाई सुमारे 55 कोटी आणि म्हणूनच आवारा पण 2 ची चर्चा सध्या सिनेमाच्या कथेपुरती मर्यादित राहिलेली नाही. आता चर्चा होते बॉक्स ऑफिसची. 19 वर्षानंतर आलेला आवारा पण 2 खरंच इम्रान हाशमीच्या करिअर मधली नवा टर्निंग पॉइंट ठरणार का? हा सिनेमा 100 कोटींचा आकडा पार करणार का? आणि तुमच्या मते आवारा पण 2 ला मिळालेला हा प्रतिसाद योग्य आहे का? तुम्ही हा सिनेमा थिएटरमध्ये पाहिला आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि अशाच बॉक्स ऑफिसच्या भन्नाट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या सिनेमाच्या बॉक्स ऑफिस अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद.